भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे का देवाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार बाप रखुमा देवीवरू अभय करू बाप रखुमा देवीवरू अभय करू मस्तके ठेविला हा निर्धारू पडून राहील कलेवर विठ्ठल उच्चारी पासार ये पंढरीनाथा योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहेव तंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा तैसे श्री गुरुचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले विठ्ठला विठ्ठला भ्रम धरिसे या देहाचा
भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा पडून जाईल कलीवर विठ्ठल उच्चारी पासार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे। अभंग 3 चरणांचा असून माऊली ज्ञानोबारांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव भाविक माय बापू हो, कीर्तनारंभाच्या पूर्वी एक परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। आजचा हा कीर्तन सोहळा किन निमित्तानं अर्थात कोणत्या कारणास्तव आपल्या कारेपूर नगरीमध्ये कारेपूर या गावी आयोजित केलेला आहे हे सांगणं आवश्यक आहे। आपल्या मौजे कारेपूर या गावातील कारेपूर या नगरीतील कैलासवासी इंदरबाई सोपानराव बाबळे कैलासवासी इंदरबाई सोपानराव बाबळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा आज कार्यक्रम आहे आणि कैलासवासी इंदरबाई सोपानराव बाबळे यांचे पती श्री सोपानराव रानबा बाबळे श्री सोपानराव रानबा बाबळे तसंच कैलासवासी इंदरबाई सोपानराव बाबळे यांचे सुपुत्र श्री योगेश्वर सोपानराव बाबळे आणि त्यांचा समस्त बाबळे परिवार यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणानं कैलासवासी इंदरबाई सोपानराव बाबळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या कीर्तन सोहळ्याचं केलेलं हे आयोजन आहे। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव आईसारखं दैवत जगात दुसरं कोणतंही नाही। न मातुः परमदैवतम, आई म्हणजे सर्वश्रेष्ठ दैवत आणि उपनिषदाची आज्ञा आहे मातृदेवो भव पितृदेवो भव। आईला देव मानावं आणि वडिलांना देव मानावं। पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडील असतात। भूमेर गरीयसी माता स्वर्गाद उच्चतर पिता। आई वडिलाच्या सेवेसारखं महान पुण्य जगात दुसरं कोणतंही नाही। भक्तवर्य पुंडलिकानं परब्रह्म पांडुरंगाला विठेवर आणून उभा केलं। काय साधना केली पुंडलिकानं? आई वडिलाची सेवा। पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळे होणे झाला येता माता पित्याची सेवा। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास स्वीकारतात केवळ वडिलांच्या
आज्ञेचं पालन करायचं म्हणून. आणि जेव्हा कैकेयी प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना विचारते की रामा, तुमचा उद्या राज्याभिषेक होणार होता, राज्याभिषेकापेक्षा वनवास झाला, राज्याभिषेकाऐवजी कसं वाटतं? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सुनु जननी सोई सुत बड भागी, जो मात पिता कै बचन अनुरागी. आई वडिलाच्या आज्ञेचं पालन करायला ज्याला मिळतं तो पुत्र भाग्यवान आहे. आणि ते माझं भाग्य आहे की मला माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायची संधी लाभली, योग लागला. वनवासाला जाणं सुद्धा प्रभू रामचंद्रांनी भाग्य म्हटलं, कारण वडिलांची आज्ञा. म्हणून माता पित्याच्या सेवेचं महापुण्य आहे. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंधामध्ये नाभाग राजाची कथा आहे. नभग त्याच्या वडिलांचं नाव. पितृसेवेच्या पुण्यानं 1000 वर्षापासून सिद्धीला न जाणारा यज्ञ त्या राजाच्या हाताने सिद्धीला गेला. श्रावणाची कथा ऐकल्याशिवाय रामायण सुरू होत नाही. तो बाळ श्रावण सुद्धा महान मातृपितृभक्त आहे. आंधळ्या म्हाताऱ्या मायबापाला मध्यरात्रीला तहान लागली, पाणी पाजायला पाणी आणण्यासाठी नदीवर गेल्यावर सम्राट दशरथाचा शब्दवेधी बाण लागून प्राण गेले, पण आई वडिलाच्या सेवेतून माघार घेतली का? ही बाळ श्रावणाची जशी आई वडिलाविषयी निष्ठा आणि श्रद्धा आहे, तशी आपल्या प्रत्येकाची निष्ठा आणि श्रद्धा आई वडिलाविषयी असायलाच पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, तिये सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून आई वडिलाची सेवा अवश्य करावी. जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या प्रित्यर्थ काही दान धर्म पुण्यकर्म करणं हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग शास्त्राने सांगितलेला आहे. महाराज सांगतात, पुरुषासे पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा मरण काळ ती धर्माची वेळ अति पवित्र. ज्या तिथीला आई किंवा वडिलांनी देह ठेवला त्या तिथीला अत्यंत महत्व आहे. पुरुषाकरता त्याच्या आयुष्यातला तो पर्वकाळ आहे. जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा मरण काळ ती धर्माची वेळ अति पवित्र. आणि म्हणून श्राद्धाची तिथी श्रद्धापूर्वक शास्त्र विनिर्दिष्ट अनुष्ठान यथा श्रद्धापूर्वक करणं, त्याचं नाव श्राद्ध विधी आहे. देह ठेवलेल्या तिथीला 12 महिने पूर्ण होऊन जेव्हा पुन्हा ती पहिल्यांदा तिथी येते त्याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून श्राद्ध पुण्यतिथी आदी कालामध्ये त्या तिथीला जे दान पुण्य केलं जातं त्याचं आढळ पुण्य, अक्षय पुण्य 1000 पटीने पुण्याची प्राप्ती होत असते. म्हणून अवश्यमेव या गोष्टी केल्याच पाहिजेत अशी शास्त्राची आज्ञा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे आणि ज्ञानोबराय या अभंगाद्वारा देहाचा भ्रम धरू नका असं सांगतात. देहाचा भ्रम, देह काय आहे आणि भ्रम काय आहे? देहाचा भ्रम काय आहे? देहाचा भ्रम ज्ञानी लोक धरतच नाहीत. जे ज्ञानी आहेत गीतेमध्ये त्यांना धीर शब्दाचा प्रयोग केला. देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा, तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. भगवान श्रीकृष्ण पार्थाला सांगतात, बाबा देहाच्या ठिकाणी बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे. प्रसंगी देहाच्या क्षयाची अवस्था आहे. हा देह सोडून दुसऱ्या देहात जीवात्मा जातो. तथा देहांतर प्राप्तिर. पण ज्ञानी लोक याच्या कोणत्याच अवस्थेत मोहित होत नाहीत. कोणत्याच अवस्थेत नाही.
ना बालपणावर मोहित होतात, न तारुण्यावर मोहित होतात, न म्हातारपणावर, ना हा देह सोडून दुसऱ्या देहात जाण्याचं त्यांना काय आकर्षण आहे. धीरस्तत्र न मुह्यती, ते न मुह्यती म्हणूनच त्यांचं जन्ममरण चुकलेलं आहे. ते मोहित होत नाहीत म्हणूनच वासनेच्या बाहेर पडले. आपण देहावर मोहित आहोत, देहामध्ये आसक्त आहोत म्हणूनच तर अज्ञानी आहोत. अज्ञानीचं मुख्य लक्षण काय आहे की देहावर मोहित होणं. देहावर आपण मोहित होतो की नाही सांगा. देहाची आसक्ती आहे की नाही सांगा. शरीराची आवड आहे की नाही सांगा. आणि नसती तर एवढं सांभाळून का ठेवतो. मग मोक्ष मिळवण्यासाठी आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून देह सांभाळतोय का देहाची आसक्ती आहे म्हणून देह सांभाळतोय. विठ्ठल विठ्ठल. देहाचा फायदा नाही असं नाही, देहाचाही काही लाभ आहे. काय लाभ आहे. ज्ञानोबराज सांगतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी सुद्धा याच शरीराचा उपयोग आहे, मनुष्य शरीराचा. या मनुष्य शरीराला महत्व नाही असं कोण म्हणतंय. महाराज म्हणतात देह उत्तम चांगले. शरीर उत्तम चांगले, देह उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म, चांगले शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. वा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम आहे, उत्तम आहे शरीर, चांगलं आहे शरीर. अजून कसं आहे, सुखाचं घोसलंच आहे शरीर. देह म्हणजे सुखाचा ठेवाच हो, शरीर सुखाचे घोसुले. या शरीरानं केलेली गोष्ट साध्य होते. आणि काय साध्य होतं म्हणाल तर शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्म अशा भगवंताची प्राप्ती या शरीरानं होते. मग शरीराचा उपयोग नाही कसा. विठ्ठल विठ्ठल कोण्या अर्थानं शरीर सांभाळता हे महत्वाचं आहे. देहाची आवड म्हणून, देहाची आसक्ती म्हणून, सुखाची आसक्ती म्हणून का भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. सांभाळण्याचे प्रकार दोनच आहेत. एक तर देह आसक्ती, संसार आसक्ती म्हणून काय मिळवायचे ते मिळवता येतं ना. शरीरे साध्य होय केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की स्वराज्याची संस्थापना करायची. एवढी मोठी मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही त्या काळात होती. होती की नाही सांगा. निजामशाही तर मराठवाड्याने आतापर्यंत भोगली आहे. देश स्वतंत्र झाल्यावरही काही वर्ष आपण तिकडच होतो. पुन्हा आलो भारतात, नंतर आलो आपण. एवढ्या शाह्या असताना हिंदवी स्वराज्याची संस्थापना करायचा संकल्प
ज्या मा जिजाऊ साहेबांनी शिकवला आणि छत्रपती शिवरायांनी संकल्प केला आणि स्वराज्याची संस्थापना केली, मग मला सांगा एवढं मोठं कार्य साध्य होण्याकरता सुद्धा देहाची आवश्यकता आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल अहो, त्यातले त्यात माणसाचा जन्म म्हणजे फार मोठी संधी आहे. इतकी मोठी संधी आहे. कारण कसं आहे, एखाद्या माणसाला फार कष्ट न करता जाता जाता वाटेवर मोठा धनाचा हंडा सापडला, भारी झालं का नाही त्याचं काम? काही कष्ट नाही, त्रास नाही, काही कमवावं लागलं नाही, असा रस्त्याच्या कडेने चालला, एवढा मोठा धनाचा हंडा सापडला. कल्पना करा तुम्ही, काही काळजी नाही तशी, सापडणार नाही, काळजी नाही तशी. कोण ठेवलाय रस्त्याच्या कडेला? कल्पना करायला काय चाललंय की आपण रस्त्याने चाललो तर रस्त्याच्या कडेला एक करोड रुपये भरलेली मोठी पैशाची बॅगच्या बॅग आहे, कुणी नाही जवळ, तुम्हाला उचलत नाही, एवढी जड आहे, अशी तुम्हाला सापडली. बरं आहे की नाही? त्याच्यापेक्षाही बरं झालंय आपल्याला माणसाचं शरीर मिळून. नरदेह निधान लागले हाते, नरदेह निधान लागले हाते, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. जे देव हो म्हणती ते होते, जे देव हो म्हणती ते होते, देव हो म्हणते ते होते, देव हो म्हणते ते होते. तरिकाची तीन धरावे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देव हो म्हणती ते होती, अंतरिका चित्ती न धरावे. अहो, फार मोठं घबाड सापडलं. नरदेह निधान लागले. घबाड माहितीये? घबाड काही त्रास न घेता सहजच धन सापडणं, त्याचं नाव सापडले का कोणाला? एक मुहूर्तामध्ये एक मुहूर्त आहे घबाड नावाचं, आहे का नाही देवप्पा मुहूर्त? पंचांगात बघा, घबाड नावाचं एक काय आहे? आज होतं बरं का, 2 आहेत आज, यमघंटही आहे आणि घबाडही आहे. आश्लेषा नक्षत्र आहे आज. म्हणजे मोठं नाही धरू नका तुम्ही, प्रत्येक दिवसाचं एक नक्षत्र असतं. षष्ठी आहे, काल श्रुतपंचमी होती. विठ्ठल 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 अहो, निधान हाती सापडलं. उत्तम सार उत्तम, सगळं उत्तमच आहे या माणसाच्या देहाचं, सगळं उत्तम आहे. काय उत्तम आहे? जे देव हो म्हणती ते, ज्याला देव व्हायची इच्छा आहे त्याला देवही होता येतं.
मग तरी का चित्ती न धरावे, पण चित्तात धरले का आपण, ही खरी मेख आहे. मिळवता येईल, पण मिळवलं तर जे देव हो म्हणत ती ते होती, निश्चित होत आहे. नीट ऐका, शाळेत गेल्यावर माणूस त्या वर्गात पास होतो की नाही होत, बोला. होतोच, हो होतोच. पण सगळेच होतात का, तिथं गडबड आहे. फक्त भवसागर तरण्याकरताच माणसाचा जन्म आहे, हो. त्याच्यात काय शंका आहे, शंकाच नाही. संसार सागर तरुण जाण्याकरताच माणसाचा जन्म आहे, पण तरतो का हा मुद्दा आहे. विठ्ठल विठ्ठल देह इतका चांगला आहे आपला की या देहामुळं काय मिळत नाही. इंद्र व्हायचंय का, होता येत. ब्रह्मदेव व्हायचंय का, होता येत. जाऊ द्या, तुम्हाला भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य व्हायचंय का, मोक्ष सायुज्य मिळवायचे का, होता येतं. हे उत्तम मार्ग आहेत, वरच्या लेवलला जायचे मार्ग आहेत. तुम्ही म्हणाल मग खालचेही काही मार्ग आहेत का, ते आहेत म्हणून सांगायची काय गरज आहे. आपण कुठे आहेत तेवढं बघा. विठ्ठल विठ्ठल एक जणाने अशी शाळा काढली की तिथं गेल्या वर्षी नापास झालेल्या पोरांनाच ऍडमिशन होत. त्या शाळेचं नावच आहे नापासांची शाळा. विठ्ठल विठ्ठल नाही, आता चांगल्या विद्यालयात महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर आधीच्या वर्गात किती टक्केवारी होते बघतात की नाही. आणि त्याचं मेरिट आहे. चांगल्या कॉलेजात जायचं असेल तर तुम्हाला 95, 97, 90च्या पुढं. काहींचा कट ऑफ 85ला असतो, काहींचा 80ला असतो. त्यांना म्हणलं बाबा 60 पडले होते गेल्या वर्षी, घेता का. ते म्हणते दारातही येऊ नका. असेही कॉलेज आहेत की नाही. पण असं जर कुठं निघलं समजा कॉलेज की गेल्या वर्षी नापास असला तरच ऍडमिशन मिळेल, किती भारी आहे ना. विठ्ठल विठ्ठल नरदेह निधान लागले हाती. आणि माणसाच्या जन्मामध्ये माणसाच्या जन्माची किंमत आपल्याला नसते. उणीवेच जाणीव आहे. ज्यांना हा माणसाचा जन्म मिळाला नाही त्यांना याची किंमत आहे, पण आपल्याला याची किंमत नाही. कारण ज्याला मिळालेलंच आहे त्याला त्याची किंमत नसते बरं का. ज्याला मिळालं नाही त्याला किंमत असते. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जीवनात तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करत असाल आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर जीवनभर त्याची चटक राहून लागते. आणि जी गोष्ट मिळते त्याच्यावर प्रेम करा की नका करू, त्याची किंमत आपोआप कमी होत राहते. बस जे मिळालेलंच आहे त्याची तेवढं आकर्षण राहत नाही. जे कपडे आहेच आहेत आकर्षण त्याचं आहे का जे दुकानात टांगलेले दिसतात त्याचं आकर्षण आहे. आवड कशाची, टांगलेल्याची आहे. तसे ज्या गोष्टी जीवनात टांगलेल्या असतात ना त्याची आवड फार असते माणसाला, कोणत्याही असो. विठ्ठल विठ्ठल मिळालेलंच आहे त्याचं काय आकर्षण आहे. आपल्याला माणूस आहेच आहेत आपण. ज्यांना मिळाला नाही ते स्वर्गातले देवलोक म्हणतात. किती भाग्यवान आहेत ही माणसं. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छितात देवान मृत्यूलोकी व्हावा
इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर निवृत्ती आर्यमा अग्नी अश्विनी कुमार आदी देवतांची इच्छा आहे की माणसाचा जन्म मिळावा, संताची संगत मिळावी, मोक्ष मिळून जावा. आस करीती ब्रह्मादिक आस करीती ब्रह्मादिक देखो निवाळवांचे सुख देखो निवाळवांचे सुख हे धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचे कैसे आस करते ब्रह्मादिक. काय इच्छा करतात? मृत्यूलोकात यावं. धन्य धन्य हा मृत्यूलोक. ह्या मृत्यूलोकात जन्म मिळावा, इथं यावं अशी त्यांची इच्छा आहे. पण आपल्याला मिळालेलाच असल्यामुळे ह्या माणसाच्या देहाची ह्या माणसाच्या जन्माची किंमत अजिबात नाही. व्यर्थच्या गोष्टीमध्ये आपण वेळ घालवतो. ज्या अर्थी व्यर्थ गोष्टीत वाया वेळ घालवायलो त्या अर्थी आपल्याला किंमत. मलयागिरी नावाचा एक चंदन आहे, भयंकर महाग असतो, भयंकर महाग. महाग म्हणजे 5 लाख रुपयाला 1 किलो मिळत नाही. चंदनाचा प्रकार आहे बरं. आता हे चंदनाची शेती करणाऱ्यांनी लागवड केली, हा नाही, हा उगत 3ऱ्या डिग्रीचा आहे, खालच्या स्तरातला आहे. 1 नंबरचा चंदन सांगायलो. हिमालयाच्या काही भागात मिळतो, ऐका. ज्या भागात तो चंदन इतक्या प्रमाणात आहे तिथले लोक आहेत ना, सकाळी सकाळी आंघोळीसाठी मस्त तीच चंदनाची लाकडं जाळतात. त्यांना म्हटलं 5 लाखाला 1 किलो मिळत नाही, लोक तरसतात. तुम्ही लाकडं जाळता कसे? ती चुलीत घालून पाणी तापवायला, आंघोळीचं पाणी. त्यांनी सांगितलं महाराज अडचण अशी आहे, आम्ही जाळले नसते पण हे सोडून दुसरं काहीच नाही. दुसरे लाकडच नाही, जाळावं काय? कळलं का? अहो अति उपलब्धता जिथं असते ना तिथं जाळायला सुद्धा त्याच गोष्टी असतात, लक्षात ठेवा. तुम्हाला कळलं असलं तर बघा मी काय बोलतोय ते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला एक सुभाषित सांगतो. अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवेत. सुभाषितकार सांगतात अतिपरिचय झाला की मान राहत नाही, आणि सतत जिथं जातात तिथं आदर राहत नसतो. म्हणून कधी कधी जात जा. माणसं म्हणतात महाराज घरात कुणी सन्मानच ठेवीना, हो मानच दिना, नुसता अपमान करतात. एक उपाय सांगतो, 4-6 महिन्याला एकदा जात जा, बघा मान. महाराज राहावं कुठं आता ते बघा तुमचे तुम्ही. विठ्ठला विठ्ठला. 6 महिन्याला वर्षाला येणाऱ्या महाराजांना हार घालून आपण सत्कार करतो, त्याचा काय विषय. पण घरी आपण रोजच आहेत ना, रोज घरी असल्यावर रोज हार येईल का? हार येणार नाही, हार मानावी लागेल रोज. काय असतं, ज्याला वाटतं ना मला खूप सन्मान मिळावा त्याने कधीतरी जात जावं, आणि ती बोलवलं तर जावं. न बोलवता बिन बुलाये मेहमान, गेट क्रॅशर होऊ नये, बिगर आमंत्रणाचा पाहुणा होऊ नये. कधी बोलवल्यावर जावं. आता जे नेहमीच येतात त्यांचा काय सन्मान राहणार आहे? सतत गमनात अनादरो भवेत. आणि सारखी ओळख, जास्तीची ओळख झाली ना की तेवढी काही सन्मानाची स्थिती राहत नाही. ओळख असावी, पण किती असावी? तर समजा कुठे चेहरा दिसला तर मनात असं वाटावं की अच्छा बघितल्यासारखं वाटते बा, पण कोण आहे काय बघितल्यासारखं. पण इतका जर परिचय असला की हा आमक्याच्या तमक्याचा तमका आहे, आणि तमक्याचं कुत्र यांनी चोरून नेलं होतं, इतकं पक्क माहित असल्यावर त्याचा काय सत्कार होणार आहे? विठ्ठला विठ्ठला. म्हणून काही गोष्टी फार सांभाळून असतात. देह मिळालेलाच आहे याची किंमत नाही, मिळालेलाच आहे ह्याचा काय सन्मान आहे? सोबतच आहे आपल्या, किती वर्ष झाले आपापलं काय असेल ते वय आठवून बघा. फार त्रास घेऊ नका.
वय म्हणजे काय असं वाईट वाटून घ्यायचं काम नाही. एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही तरुणच आहात, काळजी करू नका. 75 म्हणजे तरुणच. आत्ता शिकत तिकीट फ्री झाले. अभी तो घूमने के दिन है भैया. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला माहितीये 75ला तिकीट का फ्री आहे? विचारा का फ्री आहे? कारण की समजा एखादा 75च्या पुढला बाहेर गेला काय, तर गेल्यानंतर तो परत येईल ह्याचा काय भरोसा? त्याला काय तिकीट घ्यावं? गेला की गेला. 75 झाले म्हणजे काही वाईट वाटून घेऊ नका. एज इज जस्ट अ नंबर. काही खेद वाटून घेऊ नका. 75 म्हणजे तरुणच असतं. खरं म्हणायला लागलो मी. आता आजकाल तरुण कोण आणि म्हातारं कोण कळतच नाही. तुम्हाला सांगतो, पांढरे केस 80 वर्षवाल्याचे पण नाहीत आणि 15 वर्षवाल्याचे सगळं पांढरं झाले. कारण हे 80 वाला अनुभव आहे. तो पॉलिश करू करू चालतो. पॉलिश करू करू चालतो. पांढरं दिसू देत नाही. आणि हे 15-16 वर्षाचे पांढरे झाले सगळे केस. कोण म्हातारं कळायलाच तयार नाही. फार अवघड आहे. ह्यांनी दात पडलेले बसवून घेतल्यात कवळ्या सगळ्या. ह्यांचे दात खडंग दिसतात. फार अहो माणसं आहे ना, म्हातारं ओळखूच येत. आता ते इंजेक्शन निघाले, त्या सुरकुत्या पडतात ना, त्याच्यात इंजेक्शन द्यायचे केमिकलचे. सुरकुत्या बंद, चेहरा टवटवीत, गुबगुबीत, सफरचंदच इकडून इकडून. असं पण आहे जगामध्ये. काय काय करायलेत माणसं. विठ्ठला विठ्ठला जेवढं वय गेलंय तेवढ्या दिवसापासून हा देह सोबत आहे. या देहामध्ये इतकं काही चांगलं आहे, पण ज्ञानोबरायाला भ्रम म्हणतात. का म्हणत असावे? भ्रम म्हणजे काय? वेदांतामध्ये 2-4 दृष्टांत सांगितलेत. एक आहे रज्जू सर्पाचा दृष्टांत. एक अंधारामध्ये माणूस चालला होता, दोरी पडलेली होती. ती अंधारामध्ये पडलेली दोरी त्याला सर्प वाटली. रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. आणि तो घाबरला, धडधड वाढली, घाम आला. आता सापावर पाय पडत होता माझा, मेलो असतो, चावत होता. तेवढ्यात त्याचा मित्र आला, बॅटरी लावली. बॅटरी लावल्यावर काय दिसलं? दोरी होती. अरे अरे अच्छा, दोरी आहे का? म्हणजे सत्याचं ज्ञान झाल्यानंतर ज्याची निवृत्ती होते त्याचं नाव भ्रम. किंवा हरणाला मृगजळ दिसतं, माणसाला दिसतं, पण माणूस त्याला पाणी म्हणतो का? मृगजळ म्हणजे उन्हाच्या झळा. हो, यावर्षी झळा लागूच दिला नाहीत देवाने. जरा जरा झळा सुरू झाल्या की असं काय पाऊस सुरू करून दिला, त्याचं नाव प्री मॉन्सून ठेवले. आता शेतकरी अशा काळजीत आहेत, पेरावं का न पेरावं. न पेरावं तर पेरायसारखी अवस्था आहे, आणि पेरावं तर कशात पेरावं? ढेकळात. विठ्ठला विठ्ठला आणि यावर्षी लग्न तिथी एवढ्या झाल्या काही कळायलाच मार्ग नाही की तिथी लग्नाच्या आहेत का लग्न तिथीला येऊन मिळालेत ते. आणि आता ह्या मधल्या तिथी काही काढून दिल्यात. पंचांग करते सुद्धा खवळले हो. पहिलं त्यांनी सांगितलं होतं की बाबा असं होऊ शकत नाही. आता ह्या 2-4 वर्षात त्यांनी कॉम्प्रोमाइज करून घेतलं. म्हणले मधल्याही काही काढून देतो आणि त्याच्याही पेक्षा काही शुभ मुहूर्त बघून करा आपलं. म्हणजे कशावर बघावं? तुमच्या सोयीनुसार बघा. आता काय सोय म्हणजे शुभ झाले. आता काय सांगावं तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला. पण एक सांगतो, असं नसतं. जे ओरिजिनल मुहूर्त आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द दिलाय, आपत्कालीन, एमर्जन्सी. पण आता प्रत्येकालाच एमर्जन्सी आहे. माणसाचं लग्न ही सुद्धा एमर्जन्सी आहे, मरण सुद्धा. दोन्ही एमर्जन्सीच झाल्यात. असं सोयीनं व्यवस्थित मुहूर्तानी कालानी जाणारे माणसं नाहीत. ते भीष्माचार्य गेले, ज्यांचं मरण सुद्धा मुहूर्तानी झालं. मी दक्षिणायनात मरणार नाही, जेव्हा उत्तरायण येईल तेव्हा मी प्राणत्याग करीन म्हणणारे भीष्माचार्य, तो काळ महाभारताचा आहे. आता तेही नाही, मरणाचंच नाही तर मग लग्नाचं तर कुठं घेऊन बसलात. विठ्ठला विठ्ठला. धर्मशास्त्राने 42 संस्कार सांगितले होते देहावर, आणि ज्याच्यावर संस्कार नाही झाले त्याला शास्त्रामध्ये व्रात्य म्हणतात.
व्रात्य, ज्याच्यावर संस्कार झाले, चुडाकरण संस्कार आहे, नामकरण संस्कार आहे, अन्नप्राशन संस्कार आहे, 42 संस्काराची यादी आहे. स्मृतिकारांनी सांगितलं एवढे घडत नसले तर 28 तरी करा, तेवढेही नसले तर 22 करा. पुराणकारांनी व्यासदेवांनी सांगितलं 12 तरी संस्कार व्हावेत. तेही नाही जमलं तर अलीकडे अगदी अर्वाचीन काळात पंचसंस्कारां 5 तरी करा. आता संस्कार 2च राहिलेत फक्त. उपनयन फक्त ब्राह्मणात राहिलं, मुंज ब्राह्मणात, दुसरे करतच नाहीत. क्षत्रिय नाही, वैश्य नाही, क्षुद्राला तर अधिकारच नाही. पण उपनयन ब्राह्मणात राहिलं, बाकी सगळ्यांना 2च संस्कार राहिले. एक विवाह संस्कार आणि दुसरा अग्निसंस्कार. लग्न एक लावायले तर जाळायले, ते मधलं सगळंच कुठे गेलं काय माहिती. आणि खरं सांगू तुम्हाला, लग्न आणि जाळणं हे सुद्धा एक परंपरा म्हणून करायलेत माणसं. बघा, पटत असलं तर माझी भाषा. 1920 मध्ये जेव्हा कोरोना लॉकडाऊन आलं तेव्हा अंत्यसंस्काराला तरी जात होते का माणसं? बऱ्याच जणाला व्हिडिओ कॉलवर जाळलेलं दाखवलंय, बायकोनी पोरांनी घरी येऊन बघितले आणि हात जोडलेत, गेले. आणि त्यांना रॅपर मध्ये पॅक करून दिलं फेकून. कुठं पडले काय माहिती. ना अग्निसंस्कार, ना अस्थि विसर्जन, ना गंगेला हाडं गेली, कुठं गेले आणि काय झालं काही पत्ता नाही लागलं. म्हणजे आम्ही ते सुद्धा संस्कार टाळू शकतो. आता विवाह संस्काराबद्दल न बोललेलं बरं. विठ्ठल विठ्ठल असू द्या, जे असायचे ते. पण या मानवी देहाची काय स्थिती आहे, काय होऊ शकतंय, याचं इनर पोटेन्शियल काय आहे, गर्भितार्थ रहस्य दडलेलं आहे. पण ज्ञानोबा याला भ्रम म्हणतात. हरणाला मृगजळ सत्य वाटलं, पण जेव्हा उर फुटून मेला तेव्हा त्याचा भ्रम तुटला. सत्य नसलेल्या मिथ्या गोष्टी सत्य रूपाने आभासित होणं, त्याचं नाव भ्रम आहे वेदांताच्या दृष्टीनं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्याकरता सूत्र सांगून देतो तुम्हाला. सत्यनिश्चयम भ्रमः, मिथ्या गोष्टीचा सत्यनिश्चय, त्याचं नाव भ्रम. आता फार गहन वेदांतात अध्यात्मात खोलवर जात बसत नाही. भ्रमाबद्दल शास्त्रामध्ये 3 गोष्टी सांगितल्यात. भ्रम कशाला म्हणतात? जो असतो तेव्हा सत्यच वाटतो, आणि जेव्हा तो भ्रम आहे हे कळतं तेव्हा तो भ्रम म्हणून उरत नाही. आता हे कळण्याकरता आणखी समजून सांगतो तुम्हाला. पंचदशी त्याच्यावर दृष्टांत दिलाय. स्वप्न हे स्वप्न वाटतं का खरं वाटतं जेव्हा पडतं तेव्हा? जेव्हा पडतं तेव्हा खरं वाटतं. पण जेव्हा कळतं की हे स्वप्न आहे तेव्हा स्वप्न असतं का संपलेलं असतं? बरं, आणखी विचारतो. आपल्याला अहंकार आलाय, हे अहंकार आला असता कळतं का कळाल्यावरही अहंकार राहतो? मला गर्व आलाय हे जेव्हा कळतं तेव्हा असतो का? आणि जेव्हा असतो तेव्हा कळतो का? स्वप्नाचंही तसंच आहे ना. जेव्हा स्वप्न सुरू असतं तेव्हा ते स्वप्न हे खरं वाटत नाही, आणि जेव्हा कळतं की हे स्वप्न आहे तेव्हा ते स्वप्न असतं का? पुन्हा शिल्लक असतं का? म्हणजे स्वप्न पडून गेल्यावर कळतं स्वप्न होतं, अहंकार गेल्यावर कळतं मला अहंकार झाला होता. तसं भ्रमाचंही तेच आहे. जेव्हा निवृत्ती होते तेव्हा कळतं की हा भ्रम होता. विठ्ठल विठ्ठल. भ्रमाची ज्ञातव्यता केव्हा आहे? जेव्हा त्याची निवृत्ती होईल. एक. दुसरा सिद्धांत काय वेदांतामध्ये भ्रमाच्या बद्दल, की म्हणाले भ्रम असा आहे की तो सत्याच्या साक्षात असूनही त्याचा बोध होऊ देत नाही. प्रत्यक्ष सत्य समोर आहे पण तरी त्याचा बोध होऊ देत नाही. एका माणसाने पिवळ्या रंगाचा चष्मा घातला. आता ही सगळी पांढऱ्या रंगाची भजनी मंडळी, टाळकरी पांढऱ्या रंगाचे सदरे घातलेत. पण त्याने विचारलं, म्हणलं सगळे पिवळे सदरे कसे घातले? आता सदरे पांढरे का पिवळे? पांढरेच आहेत ना. पण त्याला दिसतात कोण्या रंगाचे? कारण चष्मा कोण्या रंगाचा आहे. तसं जो भ्रम धारण केलाय त्याला जगत तसंच दिसतं. एक स्त्री आणि एक पुरुष मोटरसायकलवर चालले. काम वासनेने ग्रासलेला माणूस उभा आहे रस्त्यात. त्याला वाटेल का हे बहीण भाऊ असतील?
विठ्ठल विठ्ठल भ्रम असा आहे की तो तुमची दृष्टी बदलवतो. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, आपण आंधळे होऊन जातो. आणि तिसरा भ्रमाचा सिद्धांत असा आहे वेदांतामध्ये की भ्रमनिवृत्ती करता प्रमाता प्रमेयाशी ऐक्य होऊन प्रमाज्ञान व्हावं लागतं. म्हणजे त्रिपुटी बाधित ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय भ्रमाची निवृत्ती नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हे झालं भ्रमाचं. आता देहाचा भ्रम कसा, तो 4 प्रकारचा आहे. देह मी आहे, देह माझा आहे, देह माझ्यासाठी आहे आणि देह संबंधी पदार्थ माझे आहेत. ह्या 4 भ्रमामध्ये आपण जगतो. देह मी आहे असं वाटतं की नाही. शरीर म्हणजे मी आणि मी म्हणजे, तुम्हाला विचारलं तुम्ही कुठं आहात, शरीराकडे बोट करून आपण म्हणतो हा काय मी इथे आहे, म्हणजे शरीर मी आहे असं म्हणतो की नाही. एक. दुसरं शरीर माझं आहे, शरीर माझं आहे असं म्हणणं आहे की नाही तुमचं, नाही का. पण मला सांगा जर शरीर माझं आहे तर त्याने माझं ऐकायला पाहिजे की नाही. आता मोटरसायकल माझी आहे, मी किक मारली तर चालू व्हायला पाहिजे की नाही. पण शरीर ऐकतं का. आपल्याला वाटतं का ताप यावी, पडसं यावं, खोकला यावा, चक्कर यावी, वाटतं का. कोड फुटावा वाटतं का कुणाला. परसाकडं लागावी, ते पावसाळ्याच्या दिवसात. परसाकडं पावसाळा हे पवर आहेत म्हणून सोबत असावेत कदाचित. पण खाल्लेली चटणी आठवत नाही तुम्हाला. मला सांगा लाल तिखट हे इतकं गरम आहे, काळे मिरे जरा थंड आहेत, तिखट असून थंड आहे, त्याची प्रकृती शीत आहे. पण मिरची आहे ना, हिरवी मिरची जरी तुम्हाला तिखट लागत असली ऐका तरी उष्णता कमी आहे तिच्यात. म्हणून उद्यापासून खाऊ नका, कमीच खा. सगळे रस एका प्रमाणात असले पाहिजेत. 6 रस आहेत, चव 6 प्रकारची जिभेला बरं का. कट्वाम्ल लवण कटुतिक्त कषायः षड्रसान्नः. शास्त्र सांगतं कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट आणि गोड. इतके 6च रस आहेत. मधुराम्ल लवण कटुतिक्त कषायः षड्रसान्नः. 7वी चव नाही जगात. एकतर गोड असावं लागेल, आंबट असावं लागेल, तिखट असावं लागेल, खारट असावं लागेल, तुरट असावं लागेल, नाही तर कडू असावं लागेल. 6 चवीपैकी कोणतीच चव जर एखाद्या पदार्थाची लागत नसेल तर तिचं नाव आहे 7वी चव, म्हणजे बेचव. जे गोडही नाही, आंबटही नाही, तिखटही नाही, कडूही नाही, खारटही नाही, तुरटही नाही, त्याला काय म्हणतात, बेचव. 6 पैकी कोणती तरी चव लागायला पाहिजे की नाही. मला सांगा या देहाची रचना देवानी कशी केली. ज्याला भ्रम म्हणतात ज्ञानोबर आहे, का मोहित झाला जीव, त्याचं कारण आहे. रचनाच अशी भारी आहे की कुणीही मोहित होईल. 4 देह एकावर एक घातलेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह वरचा टप्पा आहे, सूक्ष्म देह त्याच्या आत आहे, कारण देह त्याच्या आत आहे, महाकारण देह त्याच्या आत आहे. महाकारण देहात चैतन्य आत्मा राहतो. ही देहाची रचना आहे. 4 देह आहेत. वरचा स्थूल देह आहे. आणि हा जो देहाचा क्रम लावलाय त्याला पडदा पद्धतही सांगितली. त्याला पंचकोश म्हणतात. 5 पडदे आहेत एकावर एक एकावर एक. पडदा पद्धत ही जुनीच आहे, माणसांनी केली असं समजू नका. मक्काचं कणीस बघा, त्याच्यावरही पडदे आहेत. सगळे आहेत की नाही, सगळे पडदे. 5 पडदे आहेत. एक अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश. 5व्या आनंदमय कोशामध्ये आत्म्याचं निवासस्थान आहे. सगळ्यात वर अन्नमय कोश आहे. अन्नमय कोशाचं काय कार्य आहे, आपण जे अन्न खातो त्याच्यापासून रस निर्माण होतो, रसापासून सप्तधातूला पोषण मिळतं, 7व्या धातूपासून प्रजोत्पादनाची प्रक्रिया होते. इतकं काम जे चालतं ते अन्नमय कोशात आहे. पण अन्नमय कोशाला चालवणारा प्राणमय कोश आहे. प्राणाच्या गतीवर अन्नमय कोश चालतो. प्राण 10 आहेत. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कूर्म, क्रिकल, देवदत्त आणि धनंजय. 10 प्राण आहेत. येते 10 प्राणः. त्या प्राणमय कोशाला एक आत कोश चालवतो, त्याचं नाव मनोमय कोश आहे. मनाच्या संकल्प विकल्पावर तुमच्या प्राणाची गती आहे की नाही सांगा. मन जर शांत असेल तर बघा श्वास तुमचा शांत चालतो. मन व्याकुळ झालं की श्वासही व्याकुळ होतो. मन अस्थिर होऊ द्या,
श्वास खंडित होतो. पवन विजय नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आचार्यांनी फार गोड वर्णन केले. ऐका. पवन विजय म्हणजे काय? प्राणावर विजय. योगी लोक सुद्धा प्राणावर विजय मिळवतात, प्राणायाम करूनच मिळवतात. प्राणाचा व्यायाम म्हणजे प्राणायाम नाही, प्राणाचा आयाम आहे तो. प्राण काय आहे? ज्याच्यावर आपण जगतो त्याचं नाव प्राण आहे. अन्न नाही मिळू द्या, मरत नाही, पण प्राण बंद झाला तर, श्वास बंद पडला तर, हा प्रश्न आहे. प्राणाची गती मनावर अवलंबून आहे. तुम्ही असं कीर्तना शांत बसा, तुमचा श्वास नाकापासून 12 बोटापर्यंत चालतो. असे आडवे बोट लावून बघा नाकाच्या पुढे, 12 बोटापर्यंत चालतो. किती? 12. तुम्ही उठून चलत राहा, तुमचा श्वास 25 बोटापर्यंत जाईल. तुम्ही पळा, 42 बोटापर्यंत तुमचा श्वास जाईल. एखादा व्यक्ती उभा राहून गायन करायला लागला किंवा वक्ता बोलायला लागला, त्याचा श्वास 38 बोटापर्यंत जातो. एखादा पहिलवान कुस्ती खेळायला लागला, त्याचा श्वास 62 बोट जातो नाकापासून. आणि एखादा व्यक्ती रतिक्रीडेमध्ये लीन झाला तर 72 बोटापर्यंत त्याचा श्वास जातो. विठ्ठल विठ्ठल. आणि एखाद्या व्यक्तीला ध्यान लागलं, समाधी लागली तर 2 बोटाच्या पुढे त्याचे श्वास जात नाही. योगी महापुरुषाचा श्वास 2 बोटाच्या आत आहे, त्याच्या खाली श्वास जातच नाही त्यांचा. इतका प्राणावर त्यांचा विजय आहे. आणि आपण, तुम्ही तिखट खा, हा मस्त ठेचा खा, आणि श्वास बघा कसा हळूहळू चालतो, शांत. हास्य हुस्य होतं की नाही? नसलं तर खाऊन बघा उद्याच्याला, असा एवढा ठेचा खा सकाळी सकाळी, बघा कसं हा हा तोंडाने श्वास घेतो माणूस. पुन्हा नाकाने तो होतच नाही. का? कारण प्राणाची गती बिघडते. मनाची गती बिघडली की प्राणाची गती. राग आल्यावर श्वास जोर जोरात चालतो की नाही सांगा? राग आल्यावर श्वास तुमचा जोरात चाललेला आठवतो का? नाही आठवत. कारण क्रोध आल्यावर आपण संमोहित होतो. क्रोधात भवती संमोहात, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अहो बुद्धीचा नाश होतो, श्वासाची गती बदलते रागामध्ये. म्हणून इथून पुढे राग आला ना तर श्वासावर नियंत्रण करा. श्वास शांत केला की राग शांत होतो. सगळं श्वासावरच आहे. चांगदेवानी किती वर्ष आयुष्य जगले? 1400. ज्ञानोबराय जर 12व्या शतकात आहेत, नीट ऐका, तर तो इसवी सन पूर्व 200च्या आधीचा आहे तो चांगदेव. कुछ समजे की नाही समजे? आता 1947 आहे हे वर्ष. कोणतं वर्ष चालू? 1900. कावरे बावरे होऊ नका, मी शक सांगायलो, शालिवाहन शक. शके शके 1947. तुम्ही हे इसवी सनवर चाललात, तिकडे नका जाऊ, मी शक सांगायलो. ज्ञानोबराने 1212 मध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. शके 1272. जर 1212 मध्ये ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी सांगतात, आणि आता जर 1947 आहे, तर शक शालिवाहन सुरू होण्याच्या आधी 200 वर्षाचा जन्म आहे चांगदेवाचा. मग तुम्ही विचार करा त्याने प्राणावर कसा विजय मिळवला असेल. पण हे सुद्धा कोशाचंच चाललंय. आत्म्यापर्यंत कुठे गेला चांगदेव? मनोमय कोशाच्या आत विज्ञानमय कोश आहे. तुम्ही जसा निश्चय कराल तसं तुमचं मन उड्या मारतं, संकल्प विकल्प करतं. हे करू की ते करू, असं करू की तसं करू, करू की न करू, हे सगळं निश्चयावर अवलंबून आहे. ज्याचा ब्रह्मनिश्चय झाला त्याचं मन व्याकुळ होईलच कसं? म्हणून पंचदशीत विद्यारण्य स्वामी म्हणतात, आत्मानं चेद विजानीयाद अयमस्मीति पुरुषः किमिच्छन्न कस्य कामाय शरीर मनु संजरेत. ज्याला ब्रह्मनिश्चय झाला त्याचा संकल्प विकल्प उरला कुठं? आणि म्हणून निश्चय करणं विज्ञानमय कोशाचं कार्य. ज्ञानोबरा तिथून सुरू करतात. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूपा भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशे. ज्ञानोबरा सांगतात. पण त्याच्या पुढे एक आहे, त्याचं नाव आनंदमय कोश आहे. त्या 5व्या पडद्यात राहतो आत्मा, चैतन्य आत्मा तिथं आहे. बरं,
एवढीच रचना आहे का? अहो फार मोठी रचना आहे. पंचमहाभूतांना एकत्र करून हे बनवलंय सगळं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि किती जण आहेत? 5 पंच आहेत की नाही या शरीराचे? किती पंच आहेत? न्यायनिवाडा करायला किती पंच असतात? जुन्या काळातलं विचारायलो मी. आता न्यायही नाही, निवाडाही नाही, आता मंचे न्याय आहेत सगळे. पूर्वी 5 पंच असायचे की नाही? 5 माणसं गोळा व्हायचे. असं म्हणायचं पाचामुखी परमेश्वर, पाचामुखी असं म्हणायचे पूर्वी. आणि त्यांचं ऐकायचे माणसं म्हणून बरं होतं. काय फार अवघड आहे महाराज. इलाहाबाद हायकोर्टाचा परवाचा जो निर्णय आहे, त्या जजने जे वर्डिक्ट दिलंय त्याच्यावर थोडा विचार करण्याची गोष्ट आहे. मथुरेच्या कृष्ण जन्मभूमीचा वाद सध्या इलाहाबाद हायकोर्टात सुरू आहे. तिथं जे काही खंडपीठ आहे त्याच्यातल्या एका जजने फार चुकीचं भाष्य केलंय आपल्या धर्माबद्दल. त्यांनी सांगितलं की कृष्ण आणि श्री राधा हे काल्पनिक आहेत का? आणि ते काल्पनिक आहेत असं त्या जजचं म्हणणं आहे. मी बोलत नाही, मी उच्च न्यायालयाचा सन्मान राखून बोलतो, पण त्यांना जर आमचे धर्मग्रंथ मान्य नसतील तर त्यांचे निर्णय आम्हाला मान्य नाहीत. मग विठ्ठल 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 एवढी तयारी आता ठेवायचीच आपण. कारण राम जन्मभूमी आपण मिळवली. कशी मिळवली? धर्मग्रंथाच्या आधारे मिळवली का कशाच्या? रामलला विराजमानला जी राम जन्मभूमी अयोध्येची मिळाली, त्याचे पुरावे काय सादर केले? स्कंद पुराण, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, भावार्थ रामायण, ह्याच्या आधारावरच मिळालं की नाही? मग आता कृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू आहे अजून. कारण कृष्ण जन्मभूमीवर सुद्धा अतिक्रमण आहे. राम जन्मभूमी मिळाली अयोध्येची, पण कृष्ण जन्मभूमी अजून आपल्या हातात नाही. काशीचा अजून प्रकरण अर्धच आहे. ज्ञानवापी विषय फार जास्त खोलात जात नाही, कारण फार लक्ष आहे सध्या. विठ्ठल विठ्ठल पण तुम्हाला महाराष्ट्रातली गोष्ट सांगतो. पंढरपूरच्या पांडुरंगावर अतिक्रमण आहे का? बोला ना. नाही. तुळजापूरच्या अंबाबाईवर अतिक्रमण आहे का? नाही. का नाही विचारा मला. कारण इथं एक महापुरुष झाला, इथं एक राष्ट्रपुरुष जन्मला, म्हणून तसल्या भानगडी महाराष्ट्रात नाहीत. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजीराजे स्वतःच्या अंगाची त्वचा सोलून काढली तरी धर्म बदलला नाही. फक्त इतकं जरी कळालं तरी भरपूर झालं. विठ्ठल विठ्ठल. आता या पंचमहाभूताला अपंचीकृत असताना पंचीकृत केलं कसं? तर एकमेकामध्ये व्याप्य व्यापक संबंधानं केलं. पृथ्वीला जलाने व्यापलेलं आहे, जलाला तेजाने व्यापलेलं आहे, तेजाला वायूने व्यापलेलं आहे, वायूला आकाशाने व्यापलेलं आहे. व्याप्य व्यापकत्वाचा विचार करत असताना पृथ्वीला जलाने व्यापलंय, कारण पृथ्वीच्या 71% भूभागावर पाणीचे 4 महासागर आहेत असं भूगोलवाल्यांचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे 7 आहेत. सप्त समुद्र वलयांकित पृथ्वी असा आमचा शब्द आहे धर्मशास्त्रातला. मग त्यांनी 4 सांगितले: हिंद महासागर, अटलांटिक पॅसिफिक महासागर आणि अंटार्क्टिक महासागर. जे जिओग्राफिकल स्टडी करणारे लोक आहेत त्यांनी सांगितलं की बाबा 4 समुद्र आहेत. हिंद महासागर आपल्या देशाच्या भोवती असलेला, एक अटलांटिक, एक पॅसिफिक आणि एक अंटार्क्टिक. पण आमचं म्हणणं आहे 7 आहेत. ते कसे आहेत काय आम्ही सिद्ध करून देऊ, त्याची काळजी नाही काय. पुढे आहे का? ही जी पृथ्वी आहे ह्याच्या वर 71% भागात समुद्रच आहे. 29% भागात आपली सगळी पृथ्वी, सगळे देश आहेत. भारत आहे, अमेरिका आहे, आमके तमके जेवढे काय 250 देश आहेत जवळपास, कमी जास्त. कारण मी सांगूपर्यंत एखादा देश फुटतो दुसऱ्यापासून. फार अवघड आहे. आपले 3 तुकडे झालेत, बाकीचे काय सांगू तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल एक पश्चिमेकडं फुटलं, उत्तर पश्चिमेला. आता त्याचं तर कशाला नाव घ्यावं म्हणा.
धर्म विचारून मारायला आलेत काय? आणखी त्यांनी सांगा ना मला, किती अत्याचाराचा कळस झाला. पण आपले जवान जे सैन्यातले ते खरे शूरवीर आहेत बरं का. ह्या पोरांनी तर परवानगी मागितली होती, सगळं जाळून टाकतो म्हणले होते आम्ही, पण परवानगी मिळाली नाही म्हणून आवरले ते सगळं. सगळ्या जागतिक दबाव आला सगळ्यांचा, म्हणजे नका असं करू म्हणून. नाही तर हे आपले पोरं फार, म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे आर्मीतले मिलिटरीतले जे जवान आहेत ना, ह्यांच्यात एवढे जोश आहे म्हणतात आम्ही मरायला तयार आहेत. धर्म विचारून मारलं ही सगळ्यात मोठी घटना आहे. विचारलं तुम्ही हिंदू आहे का आणि मग गोळ्या घालता, म्हणजे काय? आता मला सांगा ना, अजून राहिले काय? विठ्ठल 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 हे 2-250 देश आहेत पृथ्वीवरती. 71% भाग पाण्याखाली आहे, 29% भाग जो आहे तो देशांचा आहे. पण या देशामध्ये ही अंतर्गत कितीतरी तळे आहेत की नाही? बोला, कितीतरी नद्या आहेत की नाही? जर हे तळे नसले, नद्या नसल्या तर पिकं येतील? भारतामध्ये जर नर्मदा, गंगा, शरयू, कावेरी, गोदावरी ह्या नद्या नसतील तर आम्ही संकल्प कशावर करायचा? गोदावरी आम दक्षिण तीरे म्हणतो आपण इकडं, गंगेच्या इकडले, आणि तिकडं जा खाली घनसांगवी जालना जिल्ह्यात पलीकडं, तिकडं गोदावरी आम उत्तर तीरे. तिकडचा संकल्प वेगळा, इकडचा वेगळा, कारण आपण दक्षिण भागात आहेत गंगे गोदावरीपासून. बरं असू द्या, मला सांगायचं काय, आणि ह्या पृथ्वीच्या पोटात पाणी आहे का नाही? खाली मध्ये आहे का नाही? मग बोरला कुठून येतं? विहिरीला कुठून येतं? म्हणजे पृथ्वीला पाण्याने व्यापलेलं आहे, म्हणून पृथ्वी जी आहे ती व्याप्य आहे. जल हे व्यापक आहे, जलाला तेजाने व्यापलंय, अग्नितत्व पाण्यात आहे की नाही? बघा तुम्ही जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये पहाटे पहाटे मस्त विहिरीवर जा 4 वाजता. विहिरीच्या पाण्यामध्ये उडी टाका, पाणी गरम असतं का गार एवढं सांगा? उडी टाका म्हणजे पोहता येत असेल तर कंसात, बरं. नाही तर उडी टाका म्हणल्यावर महाराज म्हणले होते टाका, असं नाही. काय ज्याला पोहता येत, काय कसं? पाणी गरम आहे का थंड आहे? बाहेर एवढी थंडी आहे, पण पाणी कसं आहे? मध्ये कुणी गिझर लावले का? वॉटर हीटर लावले का? जाळ घालत बसले कुणी? तसं नाहीये. पाणी जे बनतं ते H2O, त्याच्यात हायड्रोजन आहे. हायड्रोजन उष्ण घटक आहे. त्याच्याशिवाय कसं मला सांगा अग्नी पेटू शकत नाही? हायड्रोजन शिवाय, कार्बन शिवाय अग्नी होत नाही. अग्नीला जे आहे ते वायूने व्यापलेलं आहे, म्हणून वायू जो आहे तो व्यापक आहे आणि अग्नितत्व व्याप्य आहे. कारण वायूमध्ये काय आहे? सगळे त्या अग्नीमध्ये सगळे वायूच आहेत ना. अग्नीमधून काय निघतं? कार्बन मोनॉक्साईड, जे दूषित वायू निघतात, सल्फर डायऑक्साईड, त्याच्यातून काय निघतं? मोनो डायऑक्साईड. हे सगळे वायूच आहेत अग्नीतून निघणारे. आणि त्याच्यापेक्षाही व्यापक आहे आकाश, कारण आकाशाच्या पोटातच 4 महाभूत सामावलेत. पृथ्वी कुठं आहे? आकाशात. जल कुठं आहे? तेज कुठं आहे? वायू कुठं आहे? वायुमंडल कुठं आहे? हे सगळं आकाशाच्या पोटात आहे. आकाश व्यापक आहे, 4 महाभूत व्याप्य आहेत. आणि आकाशालाही मायेने व्यापलंय, म्हणून माया व्यापक आहे आणि आकाश व्याप्य आहे. मायेपेक्षा व्यापक भगवंत आहे, पण भगवंताला कुणीही व्यापलेलं नाही, म्हणून तो सर्व व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल मग या पंचमहाभूताला धरून 5 तन्मात्रा आहेत. पुन्हा शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. या पंचतन्मात्राला धरून 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाले, 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झाले. ज्ञानेंद्रिय कोणते? डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. कर्मेंद्रिय कोणते? हात, पाय, उपस्थ, गुदा आणि वाचा. हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि ह्या पंचतन्मात्राचं आणि पंचमहाभूताचं ह्या 20 जणांचं कनेक्शन आहे. खटलंय, खटलं. खटलं माहितीये का? नाही माहिती? आता माहितीच राहिली नाही खटल्याची. अहो खटलं म्हणजे काय म्हणता येईल त्याला? कसं सांगू तुम्हाला? ज्यांच्या वाटण्या झाल्या नाहीत असं कुटुंब, त्याचं नाव खटलं. म्हणजे सामूहिक. हो, 4-5 म्हातारे बुडच एकत्र आहेत, त्यांचे पोरं वेगळे राहिले नाहीत, नातू वेगळे नाहीत, पंतूचे लग्न झाले तरी एकाच वाड्यात आहेत. त्याचं नाव काय? आता खटलं म्हणजे असून असून खटलं किती राहिलं माहिती का? नवरा बायकोनी एक लेकरू. त्याचं नाव खटलं नाही, खटखट. ल गेलं त्याच्यातलं. आता
ल नाही, खटखटच उरली फक्त बस. आता मला सांगा, सगळ्या फॅमिली राहिल्याच नाहीत, नॅनो फॅमिली झाल्यात, मायक्रो फॅमिली झाल्यात. अजून सांगू, ॲटॉमिक फॅमिली आहेत आता. तर नवरा बायको दोघच राहतात, पोरग पण तिसरीकडे असतं. आणि ॲटॉमिक म्हणजे कधी विस्फोट होईल काही सांगता येत नाही, त्याचंच नाव ॲटॉमिक आहे. कुटुंब व्यवस्था ढासळून गेली. पहिले 5-6 म्हातारे बुडच एकत्र राहायचे आणि ते बुडं फुटायचेच नाहीत. पोरं भांडूत काही होत, त्या म्हाताऱ्याने एकत्र यायचं आणि सांगायचं, ए जास्त गलका करू नका रे, आम्ही सगळे भाऊ एकच आहेत. आता हे पुढचे काय करणार आहेत? बुडं एकत्र राहिल्यावर फाटे काय करतील? पण बुडामध्येच काहीतरी ताशीलपणा झाला हो. बुडच एकमेकाकडे बघून म्हणायचं, हे गुरु कायलेत एकमेकावर, मग फटे काय करतील? असं होणारच आहे की नाही? म्हणून तुम्हाला सांगतो, अजूनही तुमच्या हातात असलं तर फार काही विभक्त करू नका, जरा भक्त राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. जरा अजून सांगू, चुली वेगळ्या करायच्या तर करा, पैसे वेगवेगळे वाटून घ्यायचे तर घ्या, मन वाटू नका. बस मनानं तरी एकत्र राहा कुटुंबात. विठ्ठल विठ्ठल नाही तर कधी कुणाला अडचण पडली आणि एखादं मरून पडलं तरी त्याला बघायचे नाही. शहरात तेच चाललंय सगळं. अजून खेड्यात थोडी संस्कृती आहे बरं का, थोडी का होत नाही, संस्कृती अजून खेड्यात आहे. शहरात संस्कृती नाही असं नाही, शहरातली संस्कृती बेशुद्ध आहे. पण कशी आहे? हा, फारच काही मोठी घटना घडली तर मग हे शुद्धीवर घ्यायचे आणि मग मेणबत्त्या घेऊन फिरायचे. आंदोलन, मोर्चा, त्याच वेळेस जागे होतात ते, एरवी झोपेत असतात. अरे अडचण कुणाच्या घरात आहे बघा, कोण उपाशी झोपते बघा, कोण दुःखात आहे बघा, याचं नाव संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल दुःखिताचे अश्रू न पुसता परमार्थाचं ढोंग करणं म्हणजे काय परमार्थन साधुता आहे का हो? जे का रंजले त्यासी म्हणे जो तोची साधू. मला आमचे काही साधू महात्मे येऊन एका दिवशी भेटले, म्हणले महाराज तुम्ही कशाला बेजार होता, तुमच्याकडे एवढं सगळं आहे, अभ्यास आहे, अमका आहे तमका आहे, तुम्ही उपनिषद सगळं तुमचं हे अमका आहे, वेद आहे, शास्त्र आहे, कशाला बेजार होतात? लोकांच्या नाड्या बघ, हे कर ते कर, अशी सेवा कर, तशी समस्या सोडव, अमका का बेजार होतात? मी म्हटलं का बरं, का काय अडचण झाली? म्हणजे अडचण काही नाही हो, साधुत्वाला शोभत नाही. म्हटलं मग जे का रंजले गांजले कुठे गेले, कसं शोभत नाही सांगा ना मला. मग हे आम्ही नाही बघायला, मी सोडून द्यायला तयार आहे म्हटलं, पण हे आपलेच लोक दर्ग्यात जाऊन बसतात, त्याचं काय करता? विठ्ठल विठ्ठल दुःखितांचं दुःख दूर आम्ही नाही केलं साधू लोकांनी, जर आम्ही नाही लक्ष दिलं, तुमच्या प्रापंचिक अडचणीवर जर समस्यावर उपाय नाही सांगितला, तर खरं सांगा दर्ग्यात गर्दी कुणाची असते? हिंदूंचीच असते की नाही? बोला ना. डोले धरायला कोण आहेत? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधू असू द्या, एखादा महात्मा असू द्या, पण संसारिकाला सांगा त्याच्या अडचणीचं काहीतरी वर्म. त्याला सांगा बाबा असं नाही असं कर. अडचण तरी काय असते हो? सून चहा देत नाही, ह्याच्या पलीकडे काय अडचण आहे आपल्याला? हा, बायको कधी बरं बघत नाही. हा, लग्न झालं तेव्हा म्हणत होती आहो आहो, नंतर टाहो. आहो म्हणते का आता? आता म्हणत नाही, नंतर नंतर. पहिले 1-2 वर्ष आहो आमचे आहो आमचे आहो, 2 वर्ष झाले की मग पिंट्याचा बाप, पिंट्याचा थोडं 20-25 वर्ष झाले की बाळ्याचा आजा, आणि पुन्हा अजून जरा जास्त काळ गेला की आमचं माणूस. आणि म्हातारं झाल्यावर तर त्या नातवंडालाच विचारते भूत आहे का तिथं बसलेलं बघ. मी म्हणत नाही हो, तुकोबारांनी सांगितलं, झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती सांडून या पळती, बाईला म्हणे खर मरता तरी बरे नासियले घर. ह्याच्या पलीकडे काय दुःख आहे प्रापंचिकाचं? पण त्याला जाग्यावर आणायचं आहे. देहाच्या 72,000 नाड्या आहेत,
आता हे साऊंड सिस्टम वाले फार चांगले आहेत बरं का, खूप गोड आहेत. कोण्या गावचे आहेत? क्या बात आहे, वा वा. हो. आणि बघा सारखे 2 वर्ष 2 तास कीर्तन आहे, 2 तास पूर्ण बेजार आहेत. सारखं लक्ष आहे, कोणतं बटन वाढवायचंय, कोणतं कमी करायचंय. वायर 6-7च आहेत. किती आहेत? तिकडचे 2, इकडे 4, ते 6 आणि 1 7. माझं 7 आहे. मृदंगाचे 2, तिकडचे 2 4, हे 6 आणि 1 7. 7 माईक आहे, 7 वायर सांभाळायत. 2 तास झालं सारखे बेजार आहेत. मी कधी ओवी म्हणतो, मला कधी इको द्यायचा, कधी कमा करायचा, कधी ट्रबल वाढवायचा, कधी बेस द्यायचा, कधी एखादा गायकच लक्ष देतो, कधी वादकच म्हणतो म्हणजे हे आमचे महाराज तसे नाहीत, हे छान आहेत हो. ह्यांचं वादनही सुंदर आहे, दिसायलाही सुंदर आहे. आता काय सांगू, खूप गोड आहेत ते वाजवायला. छान हात आहे त्यांचा, म्हणजे दिसायला नाही, वाजवायला पण खूप छान आहे. ते काही म्हणत नाहीत तसं, पण 7च वायर हँडल करायला ते बेजार आहेत. 2 तास झालं. ह्या देहात 72,000 नाड्या आहेत. ऍट ए टाइम सगळ्या चालू आहेत. 72,000 वायरिंग आहे मध्ये. मला हात उचलायचा आहे, किती रक्त वर गेलं पाहिजे, किती खाली आलं पाहिजे, हात खाली घ्यायचा आहे, मला बोलायचं आहे, मला तुमच्याकडे बघायचं आहे, डोळ्याच्या नसा किती आहेत, त्या कशा चालल्या पाहिजेत. एखादी मायमाऊली भाकरी करते तर त्या हातामध्ये किती रक्तसंचार झाला पाहिजे, कोणत्या एकही नस बंद पडली ना, काय वाटतं तुम्हाला? एकही वायर बंद पडू द्या, उद्याच्या आता थोडा वेळ होऊ द्या, एखाद्या इकडून प्रमाण उचलू द्या, वायर चलू नये. बघा गायक महाराज, आता हे गायक खूप चांगले आहेत. एक गायक असं, आमच्याकडे तर एक गायक आहे जरा जुने म्हातारे, असा राग येते, इकडून ठेवून देते. म्हटलं असं का करता? एवढा राग कसा सहन होत नाही? आता नाही होत, तिखट खात असतील, बाकी काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 72,000 नाड्या चालू आहेत ऍट ए टाइम. मेंदूच्या सगळ्या नसा टाईट, सगळे केंद्र आहेत, त्याचे पॉइंट्स आहेत. एकही केंद्र बंद पडले की बघा, मग घरचे काय म्हणतात माहिती का? त्यांना जरा सुधारणा झाली. सुधारणा म्हणजे काय? वायरिंग खराब झाली. काही जणांचं तर डोकं इतकं पॅक बदलले, स्वतःच्या बायकोलाच काय म्हणते, अल्झायमर नावाचा रोग आहे बरं का, स्वतःच्या बायकोलाच काय म्हणते माहितीये का? कोण हाव बाई? कुठल्या हाव? बायको म्हणली, बायको आहे तुमची. आता इतकं म्हणल्यावर तरी ह्याला समजत आहे का? हे 5 मिनिटं ग बसते आणि पुन्हा म्हणते मा मी दिसाला. 60 वर्ष म्हातारी संग संसार केलाय, पण ही वरच जळून गेलं ना वायरिंग, कळतच नाही पुन्हा. तुम्हाला सांगतो ही वायरिंग महत्वाची आहे. इथली वायरिंग जर खराब झाली, कोण्या अकाउंट मध्ये पैसे आहेत शेवट कळणार नाही, कुठं ठेवलेत की, कोण्या कपाटात सोनं ठेवलंय की. तुम्हाला इथलं बंद पडल्यावर काय करणार सगळं असून सुद्धा. विठ्ठल विठ्ठल. हे चालू आहे ना, हे चालू आहे ना, सगळं जागेवर आहे. ही मधली वायरिंग बरोबर राहिली पाहिजे. ऐका, पण इतकं जरी असलं तरी ह्याचा भ्रम का म्हणतात? कारण हे सगळं आहे 100 वर्षाचं स्वप्न. स्वप्न तासाचं असतं, अर्ध्या तासाचं, 2 तासाचं. हे 100 वर्षाचं आहे. याच्यात आपण जन्माला येतो, मोठे होतो, शाळा शिकतो, डिग्र्या मिळतात, नोकऱ्या मिळतात, नाही तर शेतात जातो, काम करतो, बायको येते, पोरं येतात, नवरा येतो, पोरं होतात. एका दिवशी म्हातारे होतो, मरून जातो. मेलं की स्वप्न तुटलं. नाणोबराय म्हणतात, बेगडाची बाहुली ढगाची सावली आहे आणि स्वप्नीचे चेईले. हे स्वप्न आहे 100 वर्षाचं. हे इतकं जरी सगळं टाईट असलं, स्वप्नात महल दिसतात, सोन्याचे महल, खरे आहेत का ते? तसा हा देह कितीही भारी असला आणि काही असला, कायम आहे का आपल्यासोबत? मग काय याच्या भ्रमात राहता? याचा उपयोग करून पांडुरंगाचे पाय मिळवायचे, म्हणून तुम्ही काय करा? ब्रह्मधरी देहाचा, ब्रह्मधरी देहाचा, ब्रह्मधरी देहाचा, ब्रह्मधरी देहाचा.
तैसी या देहाचा विठ्ठल म्हणे का रे, या देहाचा भ्रम धरू नका. हे किती भारी असू द्या, हे साधन आहे, साध्य आहे का? शरीराला सुख भोगण्यासाठी शरीर मिळालेलं नाही. इथं आपण टाइमपास करायला आलो का? ह्या 100 वर्षाच्या काळात 100 तर होणार नाही, काळजी करू नका. आता 100ला कोण चालले? फक्त संकल्प आहे. कुर्वन्यवेह कर्माणि जी विशेच्छतन समहा, ईशावास्य उपनिषदात सांगितलं. पण कुर्वन्यवेह कर्माणि जगतो कोण? 100 वर्षाला जाणारे फार कमी आहेत बरं. लवकर जातात माणसं, खूप लवकर जातात. अहो, तुम्ही एक मोठं नाव ऐकलं असेल, राजीव दीक्षित म्हणून एक फार मोठा तज्ञ माणूस होऊन गेला भारतात. त्यांचे खूप उपलब्ध आहेत, तुम्हाला कुठेही सोशल मीडियावर बघा. एवढा मोठा महान व्यक्ती 50 वर्षात मरतो कसा? त्याच्यावर संशय आहे, शंका आहे, अमकाय तमकाय, जाऊ द्या. व्हॉट इज कॉन्स्पिरसी थिअरी, दॅट इज डिफरंट थिंग. ते जाऊ द्या, सोडा. पण त्यांना ज्ञान नव्हतं असं नाही. आयुर्वेदाचा मोठा ज्ञाता माणूस होता तो. पण खरं सांगू, तुम्हाला किती ज्ञान असू द्या, काही असू द्या, जायची वेळ आली ना, सारी चीजें धरी की धरी रह जाएंगे. तुमचं ज्ञान, तुमची विद्या, तुमचं धन, तुमची कीर्ती काळाची हे उडी पडेल बा, सोडविना तेव्हा काहीच उपयोग नाही. कशाचाच काहीच उपयोग नाही. तुम्हाला माहिती आहे, जगातला सगळ्यात मोठा न्यूरोसायंटिस्ट, मेंदूचा तज्ञ, मेंदूच्याच अटॅकने मेला आणि वयाच्या 39व्या वर्षी मेला. आता कसं करता? नाही, काय भरोसा आहे? ग्रासगिळी सत्ता नाही हाती. त्याला औषध माहित नव्हते. अहो, तो त्याच कुर्शीवर मेला ज्या कुर्शीवर बसून त्याने हजारो लोकांना वाचवले. असं काहीच नाहीये. हातातला घास तोंडात जाईल हे पण खरं नाही हो. मासी पंख पाखडे तव हे सरे. माशीनं पंख झटकायला किती वेळ लागतो? इतक्यात मरणार आहेत आपण. फार दूर नाही मरणं आपलं. आणि कधी हा श्वास बंद पडेल काय भरोसा आहे? श्वासो ही नाही विश्वास कदा रुद्धो भविष्यती कीर्तनीय मितो बाल्यात हरेर्नामैव केवलम. या जगात कुणावरही विश्वास ठेवा, पण ज्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही त्याचं नाव आपला श्वास. शब्द जवळचे आहेत, श्वास आणि विश्वास. ज्याच्यावर ठेवू नये विश्वास त्याचं नाव आपला श्वास. इतकी सोपी. कारण कसा आहे, ह्याच्यावर काही विश्वास धरता येत नाही. कधी बंद पडेल सांगताच येत नाही. क्षणात होताना लगेच. माणसं म्हणतात कधी गेले हो? आत्ताच आम्ही बोललो, मग बोलून पुन्हा घरी आले हो, मग आल्यावर काय झालं? बाथरूम मध्ये गेले हो, मग काय झालं? पाय निष्ठून पडले हो, मग काय झालं? डोकं फुटलं हो, मग काय झालं? गेले हो, मग काय झालं? काय होत असतं पुन्हा? पुन्हा चौघाच्या खांद्यावर राम नाम सत्य. निमित्त लागतं. मरणाला फक्त निमित्त आहे. ब्रेन स्ट्रोक झाला, हार्ट अटॅक झाला, ऍक्सिडेंट झाला, अमकं झालं, तमकं झालं, कोरोनात गेले. कोरोनात तर लय मजा झाली. एक जणाचा आमच्याकडे रिपोर्ट आला पॉझिटिव्ह. पहिला रिपोर्ट 2 येत होते. घरी आलं म्हणलं आता जगण्याचाच अर्थ नाही, आता मी मरतोयच म्हणलं. इतकं घाबरलोय, भिवूनच मेलं. आत्ती घाबरलं ना की अटॅक येतो माणसाला. आताही तुम्ही जरा घाबरून बघा. आता तुम्ही बसल्या बसल्या कळावं तुमचं सगळं अकाउंट हॅक झालं, सगळे पैसे बुडाले तुमचे. भारी वाटलं? नाही होणार, काळजी करू नका, तुमचे मिळतील. आता बरं वाटलं की नाही? अजून भार हलका होतो. अहो, तेवढं लांब कशाला? फक्त फोन यावं कळावं म्हैस गेली सुटून. इथं बसल्या बसल्या अटॅक येईल. अटॅक यायला काय लागतं? हृदयावर ताण आला की झालं. हृदय आहेच केवढं, बस मुठी एवढं आहे. प्रत्येकाच्या आपापले हो का एवढे, ज्याची त्याची मुठ इतकंच आहे. ते जन्मल्यापासून 1 मिनिटही बंद नाही, सारखं चालू आहे, सारखं बेजार आहे. आणि एकदा जर बंद पडलं ना, पुन्हा म्हणते बाय बाय टाटा, ओके सी यू, पुढल्या जन्मात बघू. पुन्हा सुरू होत ते सारखं चालू आहे. तुम्ही झोपले तरी हृदय झोपत नाही, मेंदू झोपतो,
डोळे झोपतात, कान झोपतात, पण हृदय झोपत नाही. हे हृदय फार विचित्र गोष्ट आहे. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही नेत्र मंदिरी म्हणलेत का महाराज? कर्ण मंदिरी म्हणलेत का? हृदय मंदिरी, कारण ते बंदच पडत नाही म्हणून हृदय मंदिरी. विठ्ठल विठ्ठल हृदय मंदिरात का साठवायचंय? गुरुचे चरण कुठं साठवलेत ना? आता हृदय हे आपुले सौफाळुनी भले वरे बैसौ पाऊले श्री गुरूंची. गुरुचे चरण कुठे धरा? हृदयात, कारण बंद पडत नाही ना. बाकीचं बंद पडतं, 24 तास सुरू नाही, म्हणून आता हृदय हे आपुले. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात यादर विवेकारी. ज्ञानोबराय काय म्हणाले नाहीत? असं म्हणायचं होतं माझ्या लिव्हर मध्ये श्री गुरु असं म्हणायचं. ते बंद पडतं ना. किडनी मध्ये थोडंच आहे, किडनीत तर सगळा मळच आहे. मला सांगा, हृदय आहे, बंद पडत नाही कधी. म्हणून हृदयाची उपमा आहे फक्त. हृदय मंदिर म्हटलंय. साठविला हरी जी हृदय त्यांची सरली आणि झाला सुफळ. देहाचा काही भरोसा नाही, कधी बंद पडेल. म्हणून या जन्मात आल्यावर विठ्ठल नामाचा उच्चार करा दुसऱ्या चरणाचा. पडून राही कलेवा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरा विचारच करू नका. विठ्ठल नामाचा उच्चार करा. भवसागर तरण्याचा विचार करा. जन्ममरणाच्या बाहेर पडण्याचा विचार करा. कारण इथं किती सुविधा झाली तरी काय फायदा. एक राजा होता आणि त्या राजाचा वाढदिवस होता. वाढदिवस माहिती आहे ना, नव्या भाषेत काय म्हणतात हे लेकर, लहान लेकर करत हॅपी बर्थडे. बर्थडे नाही, हॅपी जोडा. हॅपी नसल्यावर कशाचं बर्थडे. जरा हॅपी टॅपी असलं तर आहे की नाही. राजाच आणि कसं आहे, मोठ्यांचे बर्थडे असतात, आपले झाले तर खड्डे. आपले कशाचे बर्थडे. सामान्य माणसाचा कोण वाढदिवस आणि काय लक्ष. मला खरं सांगा, जुन्या माणसांच्या आठवणीत तरी आहे का बर्थडे कधी आहे. जुन्या माणसांचा रोज बर्थडे, भाकर मिळाली की बर्थडे. कशाचा बर्थडे काय. हे मोठ्या लोकांचे बर्थडे, त्यांचे बॅनर, त्यांना ते काय नेऊन देतात, फुलं बिलं असे, त्यांना शाल श्रीफळ सत्कार हॅपी बर्थडे. मोठ्यांचं असतं, उगं कुणाचंही कसं होईल. आता लहान लेकरांचे करायले. हे लहान लेकरं फार हुशार आहेत. ह्याच्या बड्डेला ते जात आहे, त्याच्या बड्डेला ते जात आहे, आणि सगळे लेकरच असतात त्याच्यामध्ये. पण आता त्या लेकरांसोबत मायबापही जायला लागले. मग त्याच्यात त्यांचाही मान अपमान आहे. आता त्या मायबापांना त्यांचे बड्डे बघून ह्यांना काय हौस आली की हे लग्नाचे बड्डे करायले. ह्याच दिवशी आपण दोघं मिळून नरकात उडी टाकली होती. त्याचा वाढदिवस. विठ्ठल 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 अहो, आमच्याकडे तर एक जणांनी 25वा वाढदिवस केला लग्नाचा. काय केलं, मुलानं कार गिफ्ट केली मम्मी पप्पाला बरं का, पण बापाच्याच नावावर लोन काढून दिली. क्या बात है. विठ्ठल विठ्ठल. अहो मला सांगा काय हे बर्थडे वगैरे. तर राजाचा वाढदिवस होता आणि राजे लोक लहरी असतात. काय म्हणत येईल त्यांच्या. राजा आहे तो, पावर आहे, सत्ता आहे. राजा बोले आणि मनावर आहे त्यांच्या. काय म्हणत काही येतं. एक राजा चाललाय रस्त्याने, त्याला वाटलं जरा रस्ता स्वच्छ व्हावा. बघा तुम्ही लगेच 2 मिनिटात स्वच्छ होते. हजारो माणसं कामाला असतात, आहेत की नाही. आपल्या देशामध्ये तर जवळजवळ 12 कोटी लोक हाताखाली आहेत. जेवढे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ना, तेवढे नौकर आहेत सरकारकडे हाताखाली. त्याच्यामुळे आपल्या देशाचे तर हे जे वरचे लोक आहेत ते फार पॉवरफुल आहेत. त्यांच्या मनात आलं ते काही करू शकतात. सत्ता आहे. तुम्हाला सांगतो, जगामध्ये 3 जण लहरी असतात. एक कलाकार लहरी असतो, मनात यावं अशी सुंदर कला सादर करतात, आणि मन नसावं जाग्यावर, माईकावर माईक पुढानं ठेवणार, राहू द्या. आणि पुन्हा हे कीर्तन सुटल्यावर 2 वाजता म्हणणार एक राग आठवलाय म्हणू का. थांबा, गाडी उभी करतो, 2 दगड मांडतो त्यांच्या पुढे म्हणा आता. अरे स्टेजवर मूड नाही, पुन्हा काय करायचंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे तर एक पेटी वादक आहे, त्याला रात्री 2च्या पुढूनच राग सुचतात. काय उपयोग आहे. त्याला म्हणलं तुम्ही जागराला बसत जा, काही गावात रात्रभर जागर असत, तिथं बसत जा. ते म्हणले माणसात सुचत नाही तो. लय अवघड काम आहे. ज्याची त्याची. आता कलाकार लहरी, त्याच्यावर जास्त बोलत नाही मी, माझ्याकडे वेळ नाही तेवढा. पुन्हा कवा तर सांगतो. दुसरा मुद्दा, हे असं पुन्हा कवा तर सांगतो म्हणलं म्हणजे एखादा नेम पुढचा घट होत असते. हे आमचे बी फंडे येतात, काय सांगा तुम्हाला. तरी मी फंडे करत नाही, करणारे वेगळेच आहेत. ते फंड्यावाले वेगळेच आहेत. जाऊ द्या. दुसरे संत लहरी असतात. त्यांच्या मनात आलं ना, ते दगडाचाही उद्धार करतात. ज्ञान होय अज्ञानासी, अति मूर्खा त्या दगडासी. आणि त्यांच्या मनात आलं ना, 24 तास भुंगा होऊन फिरा तरी उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रश्न करणारे काही करतात. ज्ञानोबरायच्या बैलगाडीत बसले, त्या बैलाला वेद बोलायला लावला का रेड्याला.
रेड्याला, कारण ते ज्ञानोबराची इच्छा आहे की ह्यानी बोललं पाहिजे, संतांच्या मनावर आहे, त्यांना वाटलं ना त्याचा उद्धार करतात. चला, तिसरे लहरी असतात हे राजे लोक सगळे, ह्यांच्या काय मनात येईल काही सांगता येत नाही. कधीतरी 8 वाजता टीव्हीवर येऊन म्हणू शकतात तुमच्या सगळ्या नोटा कागद झाले. होतात की नाही? होतात की नाही सांगा. हा, लपवून ठेवल्या होत्या डाळीच्या डब्यात, त्या भात तांदळाच्या डब्यात, त्या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या. एका म्हातारीनं 1,32,000 दडविल ती डाळीच्या डब्यात, पण तिला माहितीच नाही भरायचे कसे. 3 पोरं होते, तिघाला म्हणली थोडे थोडे भरा आणि मला परत आणून द्या. पोरं म्हणले नक्कीच आणून देतो. आणखी दिले नाहीत. मी इथून तिथून चाललो की म्हातारी म्हणते महाराज मरायच्या आधी देतील का हो? म्हणलं देतील, गोड जेवणाला पंगत घालतीलच की काय त्याच्यात. तीच आले म्हणून समजा, आता काय करता. अहो कोण द्यायला काय, किती जणांचं काय काय झालं नको काढायचं. त्या राजाचा बर्थडे होता आणि त्याला हे हॅपी बर्थडे होता, हॅपी एक जोडा त्याच्यात. हा, आणि त्या राजाच्या हॅपी बर्थडे करता त्यांनी सांगितलं की मला माझ्या जेल मधल्या कैदी बांधवांना भेटायचं. त्याचा लहरी होता. त्या कैदी लोकांना कळालं की राजा येणार आहे. मग ते जेलर प्रशासन जेवढे होते ते सगळे, सुपरिटेंडेंट वगैरे असतो जेलमध्ये बरं का, तिथंही पदव्या आहेत, अधिकाऱ्यांच्या तर आहेतच, पण सिनियर ज्युनियर कैदी असतात जे लय दिवसांना त्यांना दादच म्हणावं लागतं जाऊन. आणि जे मोठे गुन्हेगार आहेत त्यांना जी म्हणून राहिलं तर बरं, नाही तर ते रात्रीच टपकीत आहे. बरेच जणांना तिथंच मारून टाकले. काय तिथंही सगळं सिनियर ज्युनियर. तुम्हाला काय वाटलं इकडंच जी म्हणावं लागतं? असं काही नाही, तिथंही मोठे मोठे आहेत, लहान लहान आहेत, तिथंही लहान मोठा भेद सगळे चालूच आहेत सगळीकडं, त्यात काही विषय नाही. त्यांना सगळ्याला कळालं, सगळे टाईट कपडे घालून तयार झाले. राजा येणार आहे, राजा, सगळी तयारी. राजा आला, राजाने भाषण केलं आणि सांगितलं, म्हणाले माझ्या प्रिय कैदी बांधवांनो, माय डिअर प्रिझनर्स. त्यांनी सांगितलं, म्हणाला मी आज खूप हॅपी टॅपी आहे, खुश आहे, आणि आज तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे, मागा. ठीक आहे म्हणले. एक एकानं येऊन मागा म्हणले. काय म्हणणं? 1,000 कैदी होते. किती होते? 1,000. एक जण आला, म्हणलं महाराज सगळं चांगले, पण वरणात डाळच बरोबर नाही. 2 वाट्या वरण घेतलं तर एखादी डाळिंबी सापडते. म्हणलं असलं कुठं वरण असते का? राजाने सांगितलं ह्याला घट वरण देत जा. चला, ते निघलो बाजूला. एक जण म्हणला बुट फाटले तर खडी टाकली बाहेर, रुतत आहे, त्याला नवीन 2 बुट दिले पायात घालायला. एक जण म्हणला महाराज बाकी बरं आहे, पण अंथरूण फाटले, त्याला नवीन अंथरूण. एक जण म्हणला रग फाटली, त्याला 2 रगा. एक जणाचं स्वेटर तुटलं होतं, त्याला 2 स्वेटर. एक जणाला तंबाखू मिळत नव्हती, ऐका, त्याचे ब्रँड असतात, त्याच्यावाली मिळत नव्हती कडक, काय त्याला पोते मिळाले तंबाखूचे, काही असतं. राजा म्हणल्यावर काय हो. एक जण म्हणला महाराज बाकी सगळं बरं आहे, पण ज्या बॅरॅक मध्ये मला कोंडवलंय तो जरा राईट अँगल मध्ये बरोबर नाही. म्हणला ह्याचा कोना बरोबर नाही, मी इंजिनियर आहे. म्हणला इंजिनियर सुद्धा मध्ये जाऊ शकतात, असं काही नाही. त्याने बायकोला मारून गेलतो मध्ये. ते म्हणले मला दुसऱ्या बॅरॅक मध्ये कोंडवा, त्याला लगेच दुसरीकडे कोंडवलं. एक जण म्हणला बाकी बरं आहे, पण साथीदार बरा नाही, हे बदलून द्या. काही जण बॅरॅक बदलून बघतात, काही जण साथी बदलून बघतात, काही उपयोग होत नाही. पण नाही कळलं तुम्हाला मी काय सांगायलो? मी जेल मधलं सांगायलोच नाही, फक्त सांगायलो जेल मधलं आहे इकडचंच. बऱ्याच जणांनी बदलून बी बघितले, पण नेमेची येतो मग पावसाळा, आणि पहिले पाडे 55 आणि असे माणसं 56 आहेत सगळे. काय अहो हे चालायचं झालं. एक सगळे 999 बाजूला निघले, एक राहिला, तो येईच ना पुढं. राजा म्हणला अरे बाबा ये ना, काय येत नाहीस? तो म्हणला महाराज मला नकोच. म्हणले तसं नाही, मी प्रसन्न आहे आज, हॅपी बर्थडे. म्हणले वाटेल ते देतो, काय पाहिजे तुला? म्हणले काही नाही महाराज, मला इथून काढून द्या, सोडून द्या ह्याच्यातून. शहाणा कोण? एकच शहाणा निघाला. डाळ येऊन काय करायचंय, कपडे नवी येऊन काय करायचे, तंबाखू भेटून काय करायचे? निघणं महत्वाचं आहे की नाही बाजूला? तसं या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर निघणं महत्वाचं आहे. विठ्ठल नामाचा उच्चार करा. निघण्याकरता सद्गुरूचा वरद हस्त मस्तकावर लागतो. बाप रखुमादेवीवर अभय
विठ्ठल उच्चार पासा क्या बात कैलासवासी इंदरबाई सोपानराव बाबळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे। त्यांचे पती सोपानरावजी रानबा बाबळे आणि श्री त्यांचे सुपुत्र योगेश्वर सोपानराव बाबळे परिवाराने या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन आहे। त्या निमित्तानं हा सगळा कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व गुणजन वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, माळकरी, वारकरी, आबालवृद्ध, माता माऊली महिला मंडळ, गावातील सर्व तरुण मंडळ, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते, आबालवृद्ध, माता माऊली महिला मंडळ, सर्व भाविकांच्या चरणी नतमस्तक वंदन करतो। कार्यपूरला येण्याचा पहिलाच योग आहे, म्हणजे तसा योग आला नाही का काय झालं माहित नाही, पण काही गोष्टी घडायला योग यावा लागतो, है की नाही। उन्हाळ्यात पाऊस येईल असं वाटलं नव्हतं, पण आला, आहे की नाही। तसं आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य, संगीत अलंकार रामभाऊ महाराज गोपाळवाडीकर यांनी संपर्क केला। आमचे हरिभक्तीपरायण वारकरी भूषण हनुमंत महाराज पल्ले महाराज यांचाही संपर्क झाला आणि अगोदर हो नाही असं चाललं होतं, पण म्हणलं जाऊ द्या, उन्हाळ्यात पाऊस व्हायला तर आपण कार्यपूरला जायला काय हरकत आहे।
तसं योगायोग कोणत्या ना कोणत्या निमित्तानं चला या प्रसंगी येण्याचा योग प्राप्त झाला. कार्यपूरकरांची खूप आवड आहे. परिचय खूप दिवसांनी एक कीर्तन झालं नव्हतं. फक्त भागात आलो, परिसरात सगळीकडे बऱ्याच गावांमध्ये आलो, आजूबाजूला सगळीकडे जवळजवळ 80% परिसरात आलो, पण कार्यपूरला आलो नव्हतो. कार्यपूर मोठं गाव आहे ऐकून होतो, आता दिसतंय खूप मोठं गाव आहे आणि माणसंही मोठ्या मनाची आहेत. गाव मोठं असून उपयोग नाही, माणसं मोठ्या मनाची पाहिजेत, ते कार्यपूरला आहेत. त्याच्यामुळे कार्यपूरकरांना खूप खूप धन्यवाद मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरांच्या चरणी समर्पित आहे. वाणीला विराम, बोलण्यासारखं पुष्कळ आहे पण वेळ झालेली आहे, वेळेचं भान राखून झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. वाणीला विराम. तेथ माझे जीवरले पायी कपन आणि माझं मौन व्रत सुरू आहे. मी फक्त कीर्तनातच बोलतो, कथेतच बोलतो, एरवी बोलत नाही. त्याच्यामुळे कुणीही राग मानू नये, नाही तर कीर्तन झाल्यावर महाराज बोलले नाहीत असं काही नाही. माझं मौन व्रत सुरू आहे. इथं जय विठ्ठल झालं की पुन्हा बोलत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हर जय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले करुवेडी वाकुडे उत्तरे, महाराज तुम्ही हरे नाही विचारिला अधिकार मी आपुला. महाराज का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया